आपल्यासोबत नवनियुक्त आमदार परिणय फुके आहे. भाऊ, कशा पद्धतीने जे आहे लोकांनी जननायक अशी पदवी तुम्हाला दिली आहे, भंडारा गोंदियाचे जननायक म्हणून बॅनर लागलेले आहेत. नाही, निश्चितच हे सर्व जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या मित्रांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं माझं प्रेम आहे आणि ते बॅनरच्या माध्यमातून इथे येऊन ते लोक दाखवत आहे. निश्चितच मी फार सर्वांचंच फार आभारी आहे. विधान परिषदेची संधी मिळाली आहे, मंत्रिमंडळाचा विस्तारही बाकी आहे. कशा पद्धतीने आशा आहे लोकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या? नाही, निश्चितच सगळ्यांच्या आशा असणं स्वाभाविक आहे, पण पक्ष नेतृत्व जे ठरवणार, जे काम देणार, मी ताकदीने आणि हिमतीने मेहनतीने ते काम पूर्ण करणार. काँग्रेसचे मतं फुटले, काँग्रेसमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला. या निमित्तानं विदर्भातला एक आमदार काँग्रेसचा असल्याचं बोलतो. असं आहे की आता तर ट्रेलर आहे, ही विधान परिषद निवडणूक ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. विधान परिषदेमध्ये आता तुमच्या जागा मिळाल्या, जिवडे झालेल्या, उद्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं जो आहे कमबॅक असणार आहे भाजपचा? सकाळ माध्यमाचा समूहाचा सर्वे सुद्धा आलेला आहे. भाजपनं स्वतंत्र लढल्यास जास्त जागा मिळतील असा सकाळ समूहाचा सर्वे आहे. बघा, असं आहे, जोही सर्वेक्षण येणार किंवा जे पक्षश्रेष्ठत्व आमचं केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व जे ठरवतील तसं पुढच्या निवडणुका आम्ही लढू. निश्चित एक आपल्याला सांगतो की ज्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीच्या लोकांनी एक या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली, विशेष करून आदिवासी समाजाची, दलित समाजाची, बहुजन समाजाची जे दिशाभूल केली, विशेष करून मुस्लिम समाजाची दिशाभूल केली, ते आज त्याही लोकांच्या डोळ्यावरची धूळ साफ झालेली आहे. त्याही लोकांच्या ज्या एक फेक नॅरेटिव्ह जे तयार केलं होतं ते आज फेक नॅरेटिव्ह लोकांना समजलेलं आहे आणि आता या महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी महायुतीसोबत राहणार आहे. लाडली बहीण योजनेचा फायदा होईल कसं वाटतंय? लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 करोड बहिणींना आम्ही अर्थसहाय्य करणार आहे आणि निश्चितच या आमच्या बहिणी आधी आमच्या ताकद होती, मातृशक्ती आमची ताकद होती, हीच ताकद पुढे आमची राहणार आहे. भंडाऱ्यासाठी पुढची जे रणनीती काय असणार आहे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तुमचा बालेकिल्ला आहे. 7 पैकी 7 भंडारा गोंदियाच्या सीटा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची 7 पैकी 7 निवडून येणार. शेवटचा प्रश्न, आज ज्या पद्धतीनं स्वागत झालं, काय वाटतं? कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. हे सगळे माझे मित्र आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि निश्चितच माझे जीवाभावाचे सगळे आहेत आणि त्यांचं प्रेम काहीतरी ते अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतं, कारण 1.5 वर्षापासून मी कोणत्याही पदावर नव्हतं आणि प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक माझा मित्र, प्रत्येक माझ्यावर प्रेम करणारा आतुरतेने वाट बघत होतं की काही ना काही मला पद भेटणार आणि मी जुमाने किंवा 10 पटीने आणखीन ताकदीने काम करणार. आणखी ताकदीने लढणार आहे. संयमाचं फळ जे आहे ते कुठेतरी मिळाल्याचं जे आहे दिसून येत आहे आणि त्याचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.